जय शिवराय मित्रांनो, न्यू व्लॉगमध्ये स्वागत आहे. काय सकाळी उठलो आता व्हायचं मेडिकलमध्ये काम होतं. आलतो मेडिकलमध्ये, इथं बघू शकतो तुम्ही श्रीकांत मेडिकल. पण काय आता बंद आहे, त्यामुळं बघू आता दुसरीकडे कुठं इथं आहे का. चालू आहे आता बघू दुसऱ्या मेडिकलमध्ये. मग काय म्हणलं आता दुसऱ्या मेडिकलमध्ये जावं. मग इथं बघितलं तर काय आपल्याला पाहिजे होती तिथली फक्त गोळी भेटले. टोब जी पाहिजे होती त्याच नावाची ती काय नव्हती, दुसऱ्या नावाची होती. त्यांना मग घरी फोन करून विचारलं तर ते म्हटले नको, दुसरीकडून आणायला तीच पाहिजे होती आपल्याला. बरं म्हटलं ठीक आहे. मग काय जाता जाता म्हटलं आता हायवे तर जाऊया, भैरवनाथचं मंदिर लागते जाता जाता रस्त्याला. गेलो मस्त दर्शन गेलं व्हायचं. इकडं कडनं फिरलो, जाताना पोरा संक्रांत असल्यामुळं दिसत होती, पतंग घेऊन चालली होती, त्यांच्या नादात होती. मग परत आज होता मंगळवार असल्यामुळं नागटांचा असते बाजार. मग काय ऋषीदादाला फोन केला, म्हणलं बाजारला जायचं. मग भाऊ म्हटला चालतंय या म्हटला. फोन केला भाऊ. मग काय गाडीवर आम्ही तिघं बसून आलो की बाजारात आलो. आल्याच ऋषीदादाचा एक मित्र भेटला, त्याची होती इलेक्ट्रिक स्कूटी. मग काय व्हायचं त्या भावाला विचारलं, भावा कसं गाडी कशी चालती. मग तो भाऊ सांगत होता व्हायचं आता फास्ट चार्जिंग निघाले, जी चार्जिंग पॉईंट आहे ती. बरं म्हटलं ठीक आहे. मग तिथनं आम्ही आलो, वर केली सुरुवात. म्हटलं घ्यायची सुरुवात करा. नाही म्हटले आपण डायरेक्ट वर जायचं, वरनं खाली यायचं बाजार करत. बरं म्हटलं चालतंय ठीक, काय अडचण नाही. मग तुम्ही बघू शकता नागठाणच्या बाजाराला किती गर्दी. मग इथं पहिल्यांदा आम्ही सुरुवात केली, पहिल्यांदा घेतलं पनीर ह्या दुकानातलं. पनीर घेतलं. मग आता परत माघारी फिरलो होतो. आता म्हटलं आता बाजाराला सुरुवात करायची. मग पहिल्यांदा आम्ही बघू शकता तुम्ही काकडी घेतली मस्तपैकी. दरवाज महागच होता तरी पण बघितलं. आणि इथं बघितलं म्हटलं गर्दी काय विषय, तर इथं नुसती सगळी बोराव तुटून पडली होती. त्या भावानं लावली ती सगळं स्वस्तच, त्याच्यामुळं काय बायका सगळ्यात तुटून पडल्या होत्या तिथनं. मग काय इकडं आलो खाली. आता अंधार पडायला लागला होता, बऱ्यापैकी आमचा बाजार झाला होता. मग काय इथलं थोडंसं एक घ्यायचं राहिलं होतं. मग आलो आम्ही आपलं घरी. मग काय दुसऱ्या दिवशी निघालो होतो चाललाय. म्हटलं आता तुम्हाला दाखवू कसं वातावरण आहे पाडं इथलं चालाय जाताना. तर काय इथं पहिल्यांदाच तुम्ही बघू शकता पोरं पतंग उडत होती. तिथनं मग आम्ही पुढं आलो, तेवढ्यात लालपरी आली, वरनं मांडव्यासनं आली होती, चालली होती इकडं नागठाणला. परत ही सौदागरचा हॉल लागला. इथं ट्रॅक्टर बिशिबी असतात. परत तुम्हाला माहिती असं ऊसाचं सीझन चालू. मग काय ऊसाची ट्रायली आली होती पुढनं. तिथनं वाईज पुढं गेलो तर विषय साप दिसला. परत वाईज पुढं बघितलं तुम्ही तर इथं आमच्या कमानीचं काम चालू होतं. काम खतरनाक दिसत होतं, बुरून असं तोफ लावणार आहेत असं वाटत होतं. परत हे मेंबर आला डॉगेश वाईज भुकला. परत ही मस्त आमच्याकडे बघत होती, असं वाटत होतं काय अंगावर येते काय. आणि मालक पण तसंच हसत होता. काय सांगायचं तुम्हाला. ही बघा ऊसाच्या ट्रायल्या भरपूर आता सीझन असल्यामुळे चालू होत्या. मग परत ही पुढं मंदिर बघू शकता तुम्ही. आता मग ही मंदिर बघितलं. आता म्हटलं तिकडं मागच्या वेळी जायचं कॅन्सल झालं त्या मंदिराकडे. म्हटलं तिकडं जायला लागतंय. मग काय नियोजन केलं आणि रस्ता विचारत तिथे एका मेंबरला विचारला आणि इथनं म्हटलं ही गाडी गेली इकडून जावा. बरं म्हटलं. तिकडं होतं जालिंदरचं मंदिर, तिकडं तर जाणार आहोत आपण. त्यात भावानं खोंड कसले लागा टॉप वशीन. परत एक कुत्र्याला लागलं भुकायला आमच्या. जर ऋषीदादा म्हटलं अरे पडायचंय आम्ही. मग बसले. परत भावांना व्ह्यू बघू शकता तुम्ही कसा दिसते. मग काय ऋषीदादा म्हटलं थांबी जातो तिथं फोटो काढ. बरं म्हटलं भावा जा. मग काय भावानं पोज दिली टॉपमध्ये. मग काय फोटोशूट केलं मस्तपैकी. आणि मग पुढं तसंच गेलो. तेवढ्यात तिथलं ते मंदिर होतं, तिथलं मालक भेटलं. त्यांनी मग सांगायला त्यांची स्वतःची बाग आहे तिथं, ही मंदिर वगैरे सप्ताह वगैरे असतोय. मग त्यानंतर आम्ही आपलं मधनं रस्ता होता. हे मंदिर बघू शकता जालिंदरचा समाधी आहे तिथं पीर बाबाची. त्यानंतर ही तुम्ही झाडे वगैरे बघू शकता. मग काय वेळेस थोडंसं निवांत बसलो होतो, पलटा आलता चालू. मग परत आत म्हणलं बघूया कसं आहे, तर तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकता इथं समाधी आहे त्या. तिथनं मग इकडं जालिंदर महाराजांची मूर्ती होती. मग तिथून तसंच आम्ही आपलं परत माघारी फिरलो. आता भावांना आपण पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.